भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि साधु 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 साधू साधू साधू. आपल्या सर्वांना साधु साधु. आपण सर्वांनी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी केली आहे. आज आपण धम्मसाकच्या वतीने या महान मानवाला भीमवंदनेने अभिवादन करूया. ही भीमवंदना आमच्या मेघा तायडे मॅडम, डिपार्टमेंट ऑफ पाली, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या गोड आवाजात आहे. शीलदर्शन संपन्नं धम्मठं सच्चवेदिनं शीलदर्शन संपन्नं धम्मठं सच्चवेदिनं सदा जागरमानानं अहोरत्तानुशिक्षिनं सदा जागरमानानं अहोरत्तानुशिक्षिनं न च हो न च भविष्यति न च एतरहि विच्यति न च हो न च भविष्यति न च एतरहि विच्यति चागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं चागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं सम्मादिष्टिसमादानं धम्मं बहुजनस्य देशेन्तं सम्मादिष्टिसमादानं धम्मं बहुजनस्य देशेन्तं वज्रं च वज्रतो न्यत्वा आवज्रं च अवज्रतो वज्रं च वज्रतो न्यत्वा आवज्रं च अवज्रतो पापानि परिवर्जन्तो पय्यपारमी पूरन्तो पापानि परिवर्जन्तो पय्यपारमी पूरन्तो तिक्खमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं तिक्खमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको
वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावम् समानता च स्वाधीनता च संघं च विवर्धको समानता च स्वाधीनता च संघं च विवर्धको वर्णभेदस्य उपचिन्दको आवेरानि विजितो वर्णभेदस्य उपचिन्दको आवेरानि विजितो जम्बूदीपस्य विधिनिरञ्जनको जम्बूदीपस्य विधिनिरञ्जनको विजठाने सुपार्गो युगन्धरो भीमरावं विजठाने सुपार्गो युगन्धरो भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावम् साधू साधू साधू. आजचे धम्मपद गाथा व अट्टकथा व्याख्यान मालिका क्रमांक 42 गाथा क्रमांक 92 व 93 बेलट्टी सीस थेरवत्तू अनुरुद्ध तेरवत्तू. यासाठी आपल्या सर्वांना आज मार्गदर्शक म्हणून आपले आयुष्मान सुनील कांबळे सर लाभले आहेत. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. पाली डिपार्टमेंटचे पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी आहेत. डिपार्टमेंटचे 4 आधारस्तंभापैकी सर एक आहेत. एमफिलचे पहिले विद्यार्थी, 2दा नेट क्वालिफाईड झाले आहेत. PhD चे थिसिस त्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत. Some of his paper presented nationally and internationally are utilitarian approach to Buddhism, scientific relevance of Buddha's Dhamma with respect to time and reality, contribution of Buddha to science, Four Noble Truth and application of scientific method. I will like to call upon Aishman Sunil Kamble sir to enlighten us on today's topic. Yes. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. वेलकम ऑल. सर्वांचं स्वागत आहे. अत्यंत चांगला उपक्रम आहे जो धम्मपद या अत्यंत गाजलेल्या आणि त्याही पेक्षा अत्यंत उपयोगी अशा पुस्तकाच्या गाथेंवरचा हा जो उपक्रम आहे तो अत्यंत सुंदर आहे. कारण धम्मपदातल्या गाथा ह्या इतक्या व्यवहारोपयोगी आहेत की त्या प्रत्येकाला, तो व्यक्ती कुठल्याही लेवलचा असेल, कितीही शिक्षण असेल किंवा कुठल्याही परिस्थिती असेल, त्या प्रत्येकाला उपयोगी पडेल असे मोती, असे ज्वेल्स, असे रत्न या गाथांमध्ये. ये सन्निचयो नत्थी ये परिज्ञात भोजना सुयेतो अनिमित्तो च विमोक्षो ये संगोचरो आकाशे वसकुंतानं गती ते दुरन्नया. ज्यांच्याजवळ संग्रह नाही, जे भोजनाची योग्य मात्रा जाणतात, शून्य व अनिमित्त विमुक्ती म्हणजेच निर्वाण हे ज्यांचे क्षेत्र आहे, त्यांची गती आकाशातील पक्ष्यांच्या गती समान अज्ञेय आहे. यस्सा सवा परिक्किना आहारे च अनिसितो सुयतो अनिमित्तो च विमोक्षो यस्य गोचरो आकाशे वसकुंतानं पदं तस्य दुरन्नयं.
ज्यांचे आश्रव म्हणजेच राग द्वेष मोह आदी विकार शील झालेले आहेत, जे आहारात आसक्त नाहीत, शून्य व अनिमित्त विमुक्ती म्हणजेच निर्वाण हे ज्यांचे क्षेत्र आहे, त्यांची गती आकाशात उडणाऱ्या पक्षाप्रमाणे अज्ञेय म्हणजे सांगण्यास कठीण असते. तर अशा या गाथांवरचा हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि अत्यंत छान आहे. आणि या उपक्रमाला, आजच्या कार्यक्रमाला मला आमंत्रण दिलं त्याबद्दल आयोजकांचे आभार. आज जो विषय आहे तो अरहंत वग्गाचा विषय आहे. अरहंत वग्गातील 2 गाथा आहेत, गाथा क्रमांक 92 आणि 93. तर अरहंत वग्ग आपल्याला ते पीपीटी मध्ये जे दिसतंय ती इन्फॉर्मेटिव्ह आहे सुरुवातीची काही. तर धम्मपदाची स्थिती काय आहे, कुठल्या कुद्दक पिटकामध्ये तो कसा आहे ते दाखवलेलं आहे. त्यावर मी फारसा वेळ नाही घालणार. पण अरहंत वग्ग जो आहे या वग्गामध्ये एकूण 10 गाथा आहेत आणि ह्या गाथा अरहंत व्यक्तींचे गुणविषयी दर्शवणारे आहेत. त्यांचे स्पेशल वेगळे असे स्पेसिफिक गुण असतात. तर त्यातल्या काही गुणांवर ह्या वग्गांमध्ये स्ट्रेस केलेला आहे, ते गुण हायलाइट केले आहेत. तर यातील 2 गाथा या गाथा क्रमांक 92 व 93 या आज आपण अभ्यास करणार आहोत. अरहंत वग्गामध्ये ज्या थेरांशी संदर्भित त्या गाथा आहेत त्यामध्ये एक गाथा स्वतः तथागतांच्या संदर्भात आहे, एक महाकसब थेरांच्या संबंधात आहे. बेलट्टसिस थेर यांची गाथा आपण अभ्यासणार आहोत. अनिरुद्ध थेर यांचीही गाथा आपण अभ्यासणार आहोत. आणखी एक गाथा आहे महाकच्चायन थेर यांची. सारीपुत्त थेरांच्या 2 गाथा आहेत, रेवत थेरांची 1 आहे. एक गाथा कुसंबीवासी तिस्स थेर यांच्या श्रामणेराची आहे. तो श्रामणेरच अर्हत होतो. कोसंबी तिस्स थेर अर्हत व्हायचेच असतात, त्यापूर्वी श्रामणेर अर्हत होतो. ती गाथा पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एक अन्य भिक्खूंच्या संदर्भातली गाथा आहे, त्या भिक्खूचं नाव उल्लेख केलेलं आहे. या संदर्भात, यांच्या संदर्भात ज्या घटना घडल्या त्या घटनांना अनुसरून तथागतांनी ह्या गाथा उच्चारल्या आहेत. आणि ह्या गाथांचा संग्रह, एकूण 423 गाथांचा संग्रह 26 वग्गामध्ये धम्मपद या पुस्तकात केलेला आहे. आणि त्रिपिटकामध्ये केवळ धम्मपद गाथा रूपात आहे, केवळ गाथा रूपात. पण त्याचा जो संदर्भ आहे तो धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये आहे. आणि ते त्रिपिटकेतर साहित्य, नॉन कॅनॉनिकल असं असतं. तर त्या अठ्ठकथेचा उपयोग आणि वापर हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे त्या गाथांचा जो नेमका आशय आहे तो स्पष्ट होतो. धम्मपदातल्या गाथा ज्या आहेत आणि धम्मपद या पुस्तकांचा अगणित भाषांतर झालेलं आहे. जगभरातील जवळपास सगळ्याच भाषांमध्ये झालेलं आहे. आणि इंग्रजीमध्ये खूप आहे, हिंदीमध्ये पण खूप आहेत, मराठीमध्ये पण खूप आहे. त्या भाषांतर करताना त्या ज्या गाथांचं भाषांतर झालंय ते शक्यतो अगदी शब्दानुरूप झालेलं आहे. ते शब्दानुरूप होताना ते शब्द का वापरले, ते नेमके त्यांचा संदर्भ काय हा बऱ्याच ठिकाणी मिस झाला आहे. त्यामुळे त्या बऱ्याचदा योग्य आशय देण्यास असमर्थ ठरतात किंवा काही प्रसंगात तो नेमका आशय तसा जात नाही. मात्र ज्या पुस्तकांमध्ये अठ्ठकथेसह दिलेले आहे त्यामध्ये बऱ्याच प्रसंगी आशय स्पष्ट होतो. पण तो फक्त अठ्ठकथा दिली, त्याची गाथा दिली, घटना दिली आणि गाथेचा शाब्दिक अर्थ दिला
त्यामध्ये सुद्धा काही उणीव राहते. तर हा धम्मपदाचा अभ्यास करताना या बाबींकडे लक्ष देऊन प्रामुख्याने त्या गाथांचा आशय काय आहे, त्या तुम्हाला कोणती शिकवण निर्देशित करतात आणि त्या शिकवणुकीचा उपयोग काय, उपयुक्तता काय, तेव्हा कशी होती, आज कशी आहे, या काळात त्याची उपयोगिता आहे का, हा अभ्यास जास्त महत्वाचा. आणि जर उपयोगिता आहे तर त्या शिकवणुकीचे आचरण करणे, त्याप्रमाणे वागणे, त्याचा उपयोग करणे हे महत्वाचं आहे. तर आपण सुरू करूया आता. हा पहिली गाथा जी आहे ती गाथा क्रमांक 92, बेलेट्ठसिस थेरवथ्थू. बेलेट्ठसिस या थेरांसंबंधी त्यांच्या संदर्भात ही गाथा आहे. पुढच्या स्लाइडला. तर बेलेट्ठसिस थेर जे आहे हे उरुवेल कश्यप यांचे शिष्य होते. आपल्याला माहिती आहे तथागतांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर 6 आठवडे त्यांनी उरुवेलामध्येच अगदी संबोधी सुख अनुभव करण्यात, द ब्लिस ऑफ एनलाइटनमेंट अनुभव करण्यात घालवले. आणि नंतर सारनाथला जाऊन निगदावनामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं. ते पंचवग्गीय, त्या पंचवग्गीय भिक्खूंना धम्मचक्र प्रवर्तन दिल्यानंतर तेही अर्हत झाले. त्यानंतर तिथेच यश आणि त्याचे 54 मित्र झाले. त्याप्रमाणे साधारण 61 अर्हत तथागतांसह जेव्हा निर्माण झाले तेव्हा तथागतांनी संघाचं कार्य सुरू केलं आणि संघाला आदेश दिला की आता तुम्ही हा धम्म सगळीकडे त्या धम्माचा प्रसार करा, धम्म शिकवा. रथचारिकं भिक्खवे बहुजन हिताय बहुजन सुखाय अथाय हिताय देव मनुष्यान देसे तर धम्म आदि कल्याणम मध्य कल्याण परिवेशन कल्याण. हा धर्म ही शिकवण तुम्ही सर्वत्र प्रसारित करा. मग त्यानंतर आणि प्रत्येकाला त्यांनी एकट्याला एका दिशेने पाठवलं, कारण हा धम्म मोठ्या प्रमाणात प्रसार करायचा होता. तर एक व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने गेल्याने खूप वेगवेगळ्या लोकांना तो धम्म पोहोचेल अनुषंगाने एकट्याने. तर तथागत सुद्धा स्वतः एकटे उरुवेलाला आले परत. आणि उरुवेल कश्यप याचा आश्रम होता. तिथे 500 जटिल ते केश धारण करणारे होते आणि अग्निपूजक होते. तर त्यांच्याकडे आले. तिथे त्यांनी वास्तव्य करण्याची परवानगी मागितली आणि त्या सर्व वास्तव्याने शेवटी त्यांनी तथागतांची जी महानता आहे ती उरुवेल कश्यपाला प्रत्यक्ष अनुभवायला आली. आणि त्यानंतर उरुवेल कश्यप व त्याचे सगळे शिष्य हे तथागतांचे शिष्य झाले. त्यांनी तथागतांच्या धम्मविनयात प्रवृत्त झाले. तर त्या शिष्यांमध्ये हे बेलेट्ठसिस होते. त्यांनी उरुवेल कश्यपासोबतच बुद्धांचा धम्मविनय त्यावेळेस स्वीकारला. आणि हे थेर जे होते हे ध्यान साधनेमध्ये, समाधी भावनेमध्ये खूप तज्ञ होते, अग्र होते. पुढे कपिलवस्तू येथे जेव्हा आनंदाने तथागतांकडे प्रवज्जा घेतली तेव्हा हे बेलेट्ठसिस थेर आनंदाचे प्रथम अध्यापक झाले. तर या बेलेट्ठसिस थेरासंबंधी ची एक घटना आहे आणि त्या घटनेसंबंधी, त्या प्रसंगाच्या संदर्भात ही गाथा आहे. पुढची स्लाइड घ्या. तर या गाथेतील प्रसंग असा आहे की बेलेट्ठसिस थेरांना ध्यान साधना ही आपण असं म्हणूया की त्यांचा फेवरेट होती, त्यांचा विशेष होता. त्यांना ध्यान साधनेमध्ये ते जास्त रमत. तर त्यांना एके वेळेस असं वाटलं की ध्यान साधनेमध्ये
उपयुक्त वेळ उपयुक्तता आहे आणि ती घालण्याऐवजी पिंडपातात जाण्यामध्ये आणि पिंडपात करण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ आपण वाचवावा, कमी करावा. त्यामुळे ध्यान साधनेमध्ये व्यत्यय होतो. असा विचार करून ते एके दिवशी जेव्हा पिंडपातात गेले तर एका मार्गावर त्यांनी पिंडपात केला आणि त्यानंतर भोजन केलं आणि नंतर दुसऱ्या मार्गावर पुन्हा पिंडपात केला आणि तिथनं उकडलेले सुकलेले तांदूळ असतात ते अशा प्रकारचं ते पिंडपात करून ते घेऊन आले आणि त्याची साठवणूक केली, साठा केला त्यांनी. आणि त्या समय ते एका जंगलाच्या वनामध्ये, जंगल थिकेट तिकडे ध्यान साधन. तर मग पुढचे काही दिवस त्यांनी पिंडपात केला नाही, तर जे साठा केलेलं धान्य होतं, जे साठा केलेलं भोजन होतं त्याचंच त्यांनी भोजन केलं आणि ते पिंडपातात गेले नाही आणि आपल्या ध्यान साधनेत रममाण राहिले. अन्य भिक्खूंनी जेव्हा हे बघितलं तर त्यांना ते योग्य वाटलं नाही. मग त्या भिक्खूंनी ही बाब जी आहे ती तथागतांच्या निदर्शनास आणून दिली. मग तथागतांच्या निदर्शनास आल्यानंतर तथागतांनी त्या संबंधी विशेष नियम बनवला की भोजनाची साठवण करू नये, भोजनाचा संग्रह करू नये. हा नियम बनल्यानंतर त्या नियमानुसार वेलठ्ठसी थेरांचा दोष झाला होता, म्हणजे नियम तुटला होता त्यांच्याकडून. परंतु तो नियम बनण्यापूर्वीचा हा प्रसंग असल्यामुळे वेलठ्ठसी थेरांना तो दोष लागू झाला नाही, ते दोषी ठरले नाही. पण त्याहून महत्वाचं थोडं हे असं होतं की तो भोजन संग्रह करण्यामागे वेलठ्ठसी थेरांचा जो हेतू होता तो हेतू केवळ वेळ वाचावा, वेळेचा योग्य उपयोग व्हावा, ध्यान साधनेमध्ये व्यत्यय होऊ नये हा होता. तो साठवणूक करण्याचा हेतू त्या भोजनासंबंधी लोभ किंवा आसक्ती किंवा तृष्णा याने प्रभावित नव्हता आणि त्यामुळे त्या अनुषंगाने ती बाब स्पष्ट करण्यासाठी तथागतांनी ही गाथा उच्चारली आहे. तर यामध्ये एक स्पष्ट गुण जो अरहंतांचा असतो की भोजनासंबंधी ते आसक्त नसतात, भोजनासंबंधी त्यांना तृष्णा नसते, त्यांची वागणूक भोजनासंबंधी तृष्णेने किंवा लोभाने प्रभावित झालेली नसते. या अनुषंगाने ही नेमकी गाथा आहे. पुढची स्लाइड घ्या. ही गाथा आहे. ये सन्निचयो नत्थी ये परिज्ञात भोजना शून्यतो अनिमित्तोच विमोक्षो ये संगोचरो आकाशेव सकुंतानं गती ते संगुरन्मया. हे सर्व विशेषण आहेत, हे सर्व जे गुण आहेत ते अरहंता संबंधित सांगितले आहेत आणि यात प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक चरणामध्ये एक एक गुण आहे. आपण त्या सर्व गुणांचा अभ्यास करून घ्या. ये सन्निचयो नत्थी ये परिज्ञात भोजना शून्यतो अनिमित्तोच विमुखो ये संगोचरो आकाशेव सकुंतानं गती ते संगुरन्मया. पुढची स्लाइड घ्या. पण हे सर्व जाणताना प्रथमतः आपण त्या गाथेतील जी महत्वाचे शब्द आहेत किंवा थोडेफार कठीण आहेत त्यांचा अर्थ आणि त्या मागची भूमिका जाणूया आणि मग गाथेचा आपण पूर्ण अर्थ पुन्हा जाणू. सन्निचयो, सन्निचयो म्हणजे जो संग्रहित करणारा आहे. सन्निचय म्हणजे संग्रह करणे आणि सन्निचयो म्हटलं तर तो ऍबस्ट्रॅक्ट नाउन झाला, संग्रहित करणारा.
येसंग सन्निचयो नथी असे पहिले चरण आहे. येसंग म्हणजे जो, सन्निचयो नथी संग्रह करणारा नाही, जो संग्रह करणारा नाही तो. आता आपल्याला हे सहजतेने समजतं. संग्रह करणारा नाही म्हणजे आपल्याला समजतं ओके हा कुठलाच संग्रह करत नाही, आपल्याला सहज समजतं. आणि पुढे भोजनासंबंधी आहे तर आपल्याला हे पण जाणीव होते की तो भोजनाचा संग्रह करत नाही. त्यामुळे सामान्यतः त्याचं सामान्य भाषांतर जेव्हा होतं तेव्हा पटकन आपल्याला एवढंच लक्षात येते की जो व्यक्ती भोजनाचा संग्रह करत नाही त्याबद्दल म्हटलेलं आहे. पण याचा संबंध जो अठ्ठकथेमध्ये आहे तो नेमका असा आहे की अठ्ठकथा मध्ये संग्रह जो आहे हा दोन प्रकारचा संग्रह महत्वाचा सांगितला. एक संग्रह आहे कम्म संग्रह, आपण ज्या कृती करतो त्याचा कम्म व कम्माचा विपाक होतो त्याप्रमाणे कम्माचा संग्रह. पण दुसरा संग्रह आहे त्याला पच्चय संग्रह म्हटलेला आहे. पच्चय सनिच्चय. पच्चय म्हणजे ऍक्च्युली पच्चयचे विविध अर्थ आहेत, पण इथला जो नेमका अर्थ आहे पच्चय म्हणजे डिपेंडंट ऑन, ज्यावर आश्रित असतो, जे आश्रय आहे. तर याचा संदर्भ इथे आहे आणि हा भिक्खूंशी संबंधित आहे. त्यामुळे भिक्खूंचे जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा ज्या चार गोष्टी आहेत, ज्या चार बाबी आहेत, भोजन, वस्त्र, निवारा आणि औषध, तर याबाबत यांचा संग्रह, याबाबत तो पच्चय संग्रह म्हटलेला आहे. पिंडपात, चीवर, सेनासन, गिलान भेसज्य पच्चय असा तो संपूर्ण एक पाली शब्द आहे. तर ह्या दोन बाबींचे संग्रह असतात. आता इथे पहिलं चरण सांगतं येस सन्निचयो नथी, तो संग्रह करणारा नाही, अर्थात जो व्यक्ती दोन्हीचे संग्रह करत नाही, या दोन्ही बाबींचे संग्रह करत नाही. ठीक आहे, भोजनाचा संग्रह नाही, वस्त्राचा नाही, निवाऱ्याचा नाही, औषधांचा नाही, ठीक आहे, हा मटेरियलिस्टिक झाला, तो आपल्याला कळून येतो. पण कम्म संग्रहाबद्दल लगेच आपल्याला एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. कारण आपण सर्वांना एक गाथा खूपच सहजतेने माहीत असते, रादर खूप पाठांतर असते आपली, की सब्ब पापस्सा करणं कुशल सुपसंत. आणि हे बुद्धांचेच वचन आहे. बुद्ध म्हणतात की पापाच्या कृती करू नका, अकुशल कृती करू नका, मात्र कुशल कर्माचा संग्रह करा. आता इथे कर्माचा संग्रह करायला तथागत सांगतात आणि या गाथेत म्हणतात की हा कर्माचा सुद्धा संग्रह नको. हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. तर त्यामध्ये ही समजण्याची बाब आहे महत्वाची की जे अर्हंत नाही आहेत आणि जे उपासक आहेत ते ज्या कृती करतात त्यांचा विपाक हा त्यांचा संग्रह असतो. कुशल कर्म केले तर कुशल विपाक हा संग्रह असतो, तो नेहमी चांगल्या गतीला नेतो. अकुशल कर्म केले आहेत तर तो अकुशल कर्माचा संग्रह जो आहे तो दुर्गतीला नेतो, चार अपायाकडे नेतो. त्यामुळे तथागतांनी म्हटलंय की अकुशल कर्माचा संग्रह करू नका, तो त्रासदायक आहे, दुःख देणार आहे, अपायगतीकडे नेणार आहे. कुशल कर्माचा संग्रह करा, कारण तो चांगला आहे, तो तुम्हाला चांगलं फळ देणार आहे, तो सुगतीकडे नेणार आहे. तर ही दुर्गती आणि सुगती हे जे उपासक आहेत, सामान्य व्यक्ती आहेत, जे अर्हंत नाही आहेत, त्यांना हा विपाक होत असतो. मात्र ज्या व्यक्ती अर्हंत झाल्या आहेत त्या व्यक्ती या कर्माच्या पलीकडे गेलेल्या असतात. त्या व्यक्ती, अर्हंत व्यक्ती ज्या काही कृती करतात, जे काही कर्म करतात, त्यास विपाक नसतो, त्यास फळ नसतो. त्याला किरीय असं अभिधम्मत्त संग्रहात म्हटलेलं आहे. तर अर्हंत व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडे या दोन्ही गोष्टींचा संग्रह नसतो आणि या दोन्ही गोष्टींचा संग्रह अर्हंत व्यक्ती करत नाही. या अर्थाने इथे हे येसं सन्निचयो नथी
असं म्हटलेलं आहे की जो संग्रह करणारा नाही, असं म्हटलेलं आहे. पुढची ओळ आहे, ये परिज्ञात भोजना. परिज्ञात म्हणजे पूर्ण ज्ञान असलेला, त्याला फुल कॉम्प्रेन्शन आहे, म्हणजे विशिष्ट त्या विषयाबद्दल संपूर्ण ज्ञान असलेला. ये परिज्ञात भोजना म्हणजे भोजन त्या बाबतीत ज्याला पूर्ण ज्ञान आहे, जो भोजनाच्या बाबतीत पूर्ण ज्ञान असणार आहे. पण भोजनाच्या बाबतीत पूर्ण ज्ञान म्हणजे काय, आपणही जाणतो. जे भोजन आहे ते कसं उगवतं, कसं बनतं, आपल्या ताटात कसं येतं, आपण खातो कसं, वापरतो कसं, पण केवळ ते ज्ञान नाही आहे. तर अट्टकथा यावर प्रकाश टाकते की भोजनाबाबत पूर्ण ज्ञान असणे म्हणजे नेमकं काय आहे. तर भोजनाची मात्रा काय, कोणत्या मात्रेत भोजन करावं, ती मात्रा कमीत कमी असावी. आपलं जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे केवळ तेवढं असावं. आणि याहून महत्वाची बाब जी आहे ती अट्टकथा निर्देशित करते की भोजनाबाबत आसक्ती नसावी. भोजनाच्या आसक्तीचा अभाव या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि त्या भोजनाबाबत आसक्ती न बाळगता जगणे, भोजनाची किमान मात्रा एवढंच सेवन करणे, ह्या बाबींना निर्देशित करणे हे परिज्ञात भोजनाचा अर्थ आहे. परिज्ञात भोजनामध्ये हा अर्थ अपेक्षित आहे. पुढे सुञ्ञातो अनिमित्तोच विमुखो येसं गोचरो. ही ओळ आणखी वेगळे गुण दर्शवते अरहंताचे. तर हे सुद्धा आपण बघूया. सुञ्ञातो, सुञ्ञात म्हटल्यानंतर याचं ट्रान्सलेशन खूप ठिकाणी शून्य आहे आणि ते बरोबर आहे, काही चुकलेलं नाही. शून्य असतात, पण शून्य कशाबद्दल, काय शून्य, तर अट्टकथा याकडे निर्देशित करते, सांगते. राग दोष व मोह यांचा अभाव, राग दोष व मोह यांचा अभाव जे आहे ते सुञ्ञात आहे. आणि सुञ्ञात म्हणजे राग दोष मोह यांचा अभाव असणारा. त्या अरहंत व्यक्तीजवळ राग मोह दोष, राग दोष मोह हे मुळीच नाही आहेत, त्यांचा अभाव आहे. आता यालाच एक सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये केले पुढे आणखी, अनिमित्तो. अनिमित्त म्हणजे निमित्त म्हणजे चिन्ह, निशाणी, साईन, खून या अर्थाने. अनिमित्त म्हणजे चिन्ह नसणे, निशाणी नसणे, कसलेच खून नसणे. या अर्थाने पुढे राग दोष व मोह यांची कोणतीही खूण सुद्धा नसणारा, कोणतीही निशाणी नसणारा, कोणतंही चिन्ह सुद्धा नसणारा असा तो अनिमित्त. विमुख हो, हे सोपं आहे. विमुख म्हणजे विमुक्ती किंवा मुक्त, जो विमुक्त आहे, जो मुक्त आहे तो. आणि पुढे आहे गोचरो. गोचरो याचा अर्थ इथे रिजन, क्षेत्र किंवा परिक्षेत्र या संबंधाने आहे. आणि अट्टकथा निर्देशित करते पुढे की इथे इंद्रियांचे परिक्षेत्र हे अभिप्रेत आहे. आपले जे 6 इंद्रिय आहे त्या 6 इंद्रियांचं जे क्षेत्र आहे त्या परिक्षेत्राला गोचरो इथे निर्देशित करतात. तर या अर्थाने सुञ्ञातो अनिमित्तोच विमुखो येसं गोचरो म्हणजे जो शून्य आहे, जो विनाचिन्ह आहे आणि ज्याचे परिक्षेत्र पूर्ण विमुक्त आहे. या 3 गोष्टींचा समावेश एका ठिकाणी. जो शून्य आहे तो विनाचिन्ह आहे. शून्य कशाबद्दल आहे, राग दोष मोह. जो विनाचिन्ह आहे, कसलीही निशाणी नाही कशाची, राग दोष मोह यांची. आणि त्यांचे जे परिक्षेत्र आहे अर्थात 6 इंद्रियांचे परिक्षेत्र हे विमुक्त आहे, अगदी ओपन फ्री आहे, मुक्त आहे.
त्या पुढची ओळ आहे आकाशे व सकुंतानम तेसं गती तेसं दुर्नया. आकाशे व सकुंतानम हे खूप सोपं आहे. आकाश म्हणजे आकाशच आहे आणि सकुंत म्हणजे पक्षी आहे. गती म्हणजे डेस्टिनेशन, ही जनरली पुढचा जन्म होणारी जी आहे सुगती आणि दुर्गती त्या अनुषंगाने जे आहे त्याला आपण गंतव्य स्थान डेस्टिनेशन असं आपण ट्रान्सलेट करू शकतो भाषांतर. दुरन्मया म्हणजे जाणता न येणारे किंवा ज्याला जाणू शकत नाही असे, जे जाणण्यास दुष्कर आहे. तर आकाशे व सकुंतानं गती तेसं दुर्नया म्हणजे आकाशातल्या पक्षाप्रमाणे त्या अर्हतांचे गंतव्यस्थान जाणण्यास दुष्कर आहे. आकाशातल्या पक्ष्यांचे सुद्धा ते उडत असतात, तर त्यांची दिशा ते नेमके कुठे जातील हे स्थान आपल्याला निश्चित करता येत नाही. त्याचप्रमाणे अर्हंताचे स्थान, त्यांचे डेस्टिनेशन, त्यांची गती निश्चित करता येत नाही. तर इथे अर्हंत व्यक्तीला जी आहे ती आकाशातल्या पक्ष्यांची उपमा दिलेली आहे आणि त्या उपमेद्वारे अर्हंतांची गती निश्चित करता येत नाही हे दर्शवण्याचा उत्कृष्ट असा प्रयत्न केला आहे. इथे आणखी महत्वाची बाब अशी आहे की हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जे अर्हत झाले त्यांना गती नाही आहे, अर्थात त्यांचं डेस्टिनेशन नाही आहे. त्यांना सुगती पण नाही आणि दुर्गती पण नाही. का नाही सुगती आणि दुर्गती? कारण त्यांचा पुन्हा जन्मच होणार नाही, त्यांचा पुनर्जन्मच होणार नाही आहे. नक्की दाणी पुन्हा बहो, त्यामुळे त्यांना गती नाही आहे. आपण जो अर्थ बघितला तो अत्यंत सुंदर अशा चित्ररूपाने दर्शवला आहे. त्यामध्ये स्लाइड बनवणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी खूपच सुंदर केलेलं आहे, मला खूप सहाय्य झालेलं आहे. तर येस, तर आपण त्या गाथेचा आता आशय प्रथमतः बघूया. आशय हा खूप महत्वाचा आहे. गाथेचा आशय असा आहे की कोणत्याही प्रकारचा संग्रह नसणे, यामध्ये दोन्ही बाबींचा समावेश आहे. धम्माचाही संग्रह नाही आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचाही संग्रह. तर कोणत्याही प्रकारचा संग्रह नसणे, भोजनाविषयी आसक्ती नसणे, भोजनाची किमान मात्रा याचे ज्ञान असणे व तसाच भोजनाचा वापर असणे हे अर्हंताचे गुण आहेत, हे अर्हंताचे गुणविशेष आहेत. पुढे राग दोष मोह यांचा अभाव असणे, त्यापासून पूर्ण विमुक्त असणे, इतक्या प्रमाणात मुक्त असणे की त्यांची कुठली खून सुद्धा शिल्लक नसणे, खूनही शिल्लक नसणे हे अर्हंताचे गुण. अर्थात राग दोष मोह याचा अभाव असणे. आणि निश्चितच राग दोष मोह यांचा क्षय झाला तरच अर्हंत पद प्राप्त होते. त्याची ही मुख्य कंडिशन आहे. हा एक मुख्य गुण आहे अर्हंताचा. अशा अर्हंत व्यक्तीचे गंतव्य स्थान नसते, त्याला गतीच नसते, डेस्टिनेशन नसते. ते आकाशातील पक्षाच्या गंतव्य स्थानाप्रमाणेच जाणता येत नाही. त्यांच्या जे गंतव्य स्थान आहे ते कुठे आहे, कोणत्या स्वर्गात आहे, कुठे आहे हे जाणताच येत नाही, कारण ते गतीच नसते, गंतव्य स्थानच नसतं. हा त्याचा महत्वाचा आशय आहे. त्यासोबत आपण भाषांतर हे बघूया. भाषांतर जनरली आपल्या शब्दसंग्रहाप्रमाणे असतं. त्या मागचा जो आशय आहे तो आपल्याला ज्ञात झाला की मग ह्या भाषांतराचा खरा अर्थ. तो ज्ञात नसेल तर आपण थोडासा आपला जो त्याचा अर्थ घेतो तो थोडासा दिशा बदलणारा होतो किंवा थोडासा वेगळा होतो. तर भाषांतर असे आहे जो संग्रह करणारा नाही. आता यामध्ये संग्रामच्या मागची जो आशय आहे तो आशयामध्ये आहे, तो यामध्ये आपल्याला माहित नसेल तर स्पष्ट होत नाही. भाषांतर जो संग्रह करणारा नाही, जो भोजन या बाबतीत पूर्ण ज्ञान असणारा आहे, जो शून्य आहे, जो विनाचिन्ह आहे, ज्याचे परिक्षेत्र पूर्ण विमुक्त आहे, आकाशातल्या पक्षाप्रमाणे त्याचे गंतव्य स्थान जाणण्यास दुष्कर आहे.
हा हे भाषांतर झालं. आता या संपूर्ण भाषांतरामध्ये किंवा या ओळीमध्ये अरहंत हा शब्द नाही, त्यामुळे अरहंताविषयी आहे ते आपल्याला पटकन समजणार नाही. आपण हे जाणतो कारण ही अरहंत वर्गातली गाथा आहे म्हणून, पण ही गुण कोणाचे आहेत, हे गुण विशेष कोणाचे आहेत हे जर आपण जाणलं तर आपल्याला लक्षात येईल की हे अरहंताविषयी बोलण्यात येत आहे. तर अशी ही गाथा क्रमांक 92 आहे. आपण पुढच्या गाथेकडे वळूया. पुढची स्लाईड. अनुरुद्ध थेरवत्तु यस्य आसवा परिखिन्ना आहारे च अनिश्चितो संयतो अनिमित्तो च विमुखो यस्य गोचरो आकाशेव सकुंतानन पदं तस्य दुर्नयम्. या गाथेमध्ये शेवटचे चरण जे आहेत ते सारखेच आहेत, त्यात केवळ एकच शब्द बदलला आहे, गतीच्या ठिकाणी पद घातले. तर त्यामुळे ही जे शेवटचे चरण आहेत दोन, ते आपल्याला याचा आशय समजायला किंवा अर्थ कळायला फार त्रास नाही होणार, कारण ते पूर्वीच्या गाथेप्रमाणे आहेत. तर वरचे दोन ओळी ज्या आहेत, हे पहिलं चरण आहे, त्याचाच आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. तो करूया पुढे. तर या गाथेची पार्श्वभूमी अशी आहे, ही गाथा अनिरुद्ध थेर यांच्या संदर्भात. अनिरुद्ध थेर जे आहेत हे बुद्धांचे अग्र शिष्यांपैकी एक होते, अत्यंत महत्वाचे असे शिष्य. आणि हे थेर समाधी आणि सतीपट्ठा या विषयांचे अनुभवी होते, ते तज्ज्ञ होते, त्यांना सिद्धी प्राप्त होती. म्हणजे ब्रह्मलोकात कोणतेही श्रमण पोचू शकत नाहीत असं ब्रह्मांचा गर्व होता. तो तोडण्यासाठी जे श्रमण अरहंत लोक ब्रह्मलोकापर्यंत जाऊन आलेत, ब्रह्मलोकाला भेट देऊन आलेत, त्यामध्ये अनिरुद्ध थेर एक होते. तर त्यांना ती सिद्धी प्राप्त होती. आणि अनेक सुत्तांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे. उपकेलेस सुत्तामध्ये तथागत प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांना अनिरुद्ध थेर उत्तर देतात, जे समाधी आणि सतीपट्ठाना संबंधी आहे. त्याचप्रमाणे महापरिनिर्वाण सुत्तात अगदी शेवटी तथागतांच्या परिनिर्वाणाच्या प्रसंगी अनिरुद्धांचा खूप महत्वाची भूमिका आहे. तथागतांचं परिनिर्वाण होताना ते परिनिर्वाण जे आहे ते समाधीच्या प्रक्रियेमधनं होतं. म्हणजे तथागत पहिल्या ध्यानातनं दुसऱ्या ध्यानात जातात, दुसऱ्यातनं तिसऱ्या, तिसऱ्यातनं चौथ्या, पुढे आकाशंचायतन, पुढे विज्ञानचायतन, पुढे आखिंचायतन आणि नेव संज्ञा ना संज्ञा आयतन, त्यानंतर संज्ञावेदयित निरोध. संज्ञावेदयित निरोध तर असा आहे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये केवळ काही बाबीच असतात की त्या व्यक्तीची ऊर्जा शिल्लक असते, उष्मा, त्याची आयु संपलेली नसते ही असते. आणि आणखी काही आहे मला असं आठवत. तर या संज्ञावेदयित निरोध इथून परत ते खाली येतात, परत सगळ्या ध्यानामध्ये नेव संज्ञा ना संज्ञा आखिंचायतन, मग विज्ञानचायतन, मग आकाशंचायतन, चतुर्थ ध्यान, तृतीय ध्यान, मग दुसरे ध्यान, पहिले ध्यान, प्रथम ध्यान, आणि मग पुन्हा त्या ध्यानात वर जातात. द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आणि चतुर्थ ध्यानानंतर त्यांची परिनिर्वाण होतं. ही सगळी प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेला अनिरुद्ध थेर विटनेस आहे. त्या सगळी प्रक्रिया त्यांना अवगत असते, जे घडत आहे त्या प्रसंगी ते अवगत असते. तर संज्ञावेदयित निरोध या ध्यानामध्ये जेव्हा तथागत असतात तेव्हा आनंदाला असं वाटलं की तथागतांचं परिनिर्वाण झालेलं आहे. तर ते विचारतात अनिरुद्ध थेरांनी, परिनिर्वतो भगवती, भगवंताचं परिनिर्वाण झालंय का? तर अनिरुद्ध थेर तेव्हा उत्तर देतात, नाही, ते संज्ञावेदयित निरोध या अवस्थेमध्ये आहे. तर असे हे अनिरुद्ध थेर यांना ह्या सगळ्या प्रकारच्या सिद्धी आणि समाधीमध्ये इतकी तज्ञता प्राप्त होती. त्याच महापरिनिर्वाण सूत्रामध्ये
पुढे जेव्हा तथागतांच्या शरीराची अंत्यक्रिया अंत्यविधी होते जे मल्ल लोक करतात, मल्ल लोक ज्याप्रमाणे करू इच्छितात त्यामध्ये काही बदल ते करू शकत नाहीत, त्यात बदल हवे असतात आणि ती तशी तिथे उपस्थित असणाऱ्या देवांची इच्छा असते. आता हे सगळे देव अदृश्य असतात, ते काय कोणाला दिसत नाही, त्यामुळे त्यांना समजत नाही. तर मल्ल लोक विचारतात की आम्हाला असं करायचंय, आम्हाला या शरीराला या दिशेने न्यायचंय आणि या ठिकाणी आम्हाला अंत्यक्रिया करायची आहे, हे असं का होत नाही आहे. तेव्हा अनिरुद्ध थेर त्यांना सांगतात की देवांची इच्छा अशी नाही, देवांची इच्छा आहे की तुम्ही या वेगळ्या दिशेने न्यावे, तुमच्या नगरामध्ये न्यावे, त्यामध्ये नगरामधनं फिरवावं, नंतर पूर्व दिशेला बाहेर पडावं आणि तिथे मग मुकुटबंधन स्तूप येथे त्यांची अंत्यक्रिया करावी. मग त्याला मल्ल लोक राजी होतात आणि त्याप्रमाणे मग पुढची ती अंत्यक्रिया. त्याचप्रमाणे त्याला अग्नी देताना सुद्धा देवांची इच्छा असते की महाकश्यप थेरांनी तथागतांच्या शरीराचं शेवटचं दर्शन घ्यावं, त्यांच्या पायावर डोकं ठेवून वंदन करावे. त्यासाठीही त्या चितेला अग्नी लागत नाही, मल्लाने दिलेली अग्नी सुद्धा लागत नाही. ते जेव्हा राजी होतात की ठीक आहे देवतांची जशी इच्छा त्याप्रमाणे होईल, त्यानंतर मग महाकश्यप थेर आल्यानंतर त्यांनी वंदन केल्यानंतर त्या चितेला आत. तर हे देवांच्या मनातलं जाणणं हे सुद्धा अनिरुद्ध थेरांना प्राप्त होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते स्पेसिफिकली सांगितलं आहे. अनिरुद्ध थेर हे शाक्यच होते आणि बुद्धांचे चुलत भाऊ होते, महानाम यांचे सख्खे भाऊ होते. आणि यांनी ज्यावेळेस देवदत्त, इंदिल, आनंद आणि त्यांच्यासोबत त्यांच्या न्हावी उपाली अशा 5 लोकांनी जेव्हा प्रवज्जा घेतली, त्याच समयी अनिरुद्ध थेरांनी सुद्धा तथागतांकडे परिवज्जा घेतली. पुढच्या स्लाइडला जा. आता या गाथेची जी पार्श्वभूमी आहे ती आपण बघूया, त्याची घटना काय, प्रसंग काय झाला. तर अनिरुद्ध थेरांचे जे चिवर असते ते जर्जर झाले, फाटलेले आहे. त्यामुळे ते काय करतात, ते नवीन चिवर साठी कापड शोधण्यासाठी जातात. आता जसं माहिती आहे मला की चिवर जे आहे वस्त्र यासाठी किमान आश्रय असायला हवा, ते पंचकुल वापरायचे. पंचकुल म्हणजे फेकून दिलेले ते कापड असतात ते वापरायचे. तुम्हाला जर चिवराचं दान मिळालं तर तो तुमचा काय म्हणतात त्याला बोनस आहे, पण ते चिवराचं दान मिळत नसेल तर तुम्ही पंचकुल वापरायचं. फेकलेले कापड जे आहेत ते गोळा करून त्याचं चिवर शिवायचं, त्याला रंग द्यायचा, ही सगळी प्रक्रिया विनयपिटकामध्ये आहे. तर अनिरुद्ध थेर त्याप्रमाणे आता चिवर नवीन लागेल तर त्यासाठी कापड शोधण्यासाठी ते कचऱ्याच्या ढिगात कापड शोधत असतो, त्याचा शोध घेत असतो. त्या शोध घेताना त्यांची पूर्वजन्मातली पत्नी आहे, साधारण 3 जन्मापूर्वीची पत्नी आहे, तिचं नाव जालिनी. ती आहे त्या समयी ती पावंती स्वर्गात देवता म्हणून उत्पन्न झालेली असते. तर ती जेव्हा बघते की अनिरुद्ध थेर चिवरासाठी शोध घेत आहे त्या कचऱ्याच्या ढिगात, तिला इच्छा होते की आपण अनिरुद्ध थेरांना मदत करावी आणि न करत मदत करावी. तर म्हणून ती काय करते की जे दिव्य वस्त्र असतात पावंतीस मधून, दिव्य वस्त्र त्याचे आपल्याला मोजमाप पण सांगितलेलं आहे आपल्याकडे, 13 हात लांब 4 हात रुंद असं ते दिव्य वस्त्र, असे ते 3 दिव्य वस्त्र काय करते, एका दुसऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी खाली लपवते. फक्त त्याचे टोक असे जरा वर असतील दिसतील अशाच प्रकारे ठेवून ती लपवते. तर अनिरुद्ध थेरांना ते वस्त्र दिसल्यावर त्याचा शोध घेतात, ते वस्त्र बाहेर काढतात आणि त्यांना जाणवतं की हे वस्त्र चिवरासाठी योग्य आहे, म्हणून ते घेऊन निघून जातात. पुढच्या स्लाइडला. मग ते चिवराचं वस्त्र तर अनिरुद्ध थेरांना मिळालं असतं, मग ते शिवण्याचा साठी एक दिवस निश्चित करतात विहारामध्ये.
आपल्याला आजकालची परंपरा माहिती आहे, कठीण चिवर जे शिवतात ना, तर आता उपासक शिवतात म्यानमार, थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, काही ठिकाणी आता भारतातही ती चिवर शिवण्याची पद्धत आहे, ती रंगवण्याची पद्धत आहे. आणि वर्षावासानंतर कठीण चिवर प्रदान करण्याचे पण नियम आहे. तर त्याच प्रकारात असेल हे चिवर शिवण्यासाठी विहारामध्ये जातात, तिथे सर्व भिक्षू मिळून ते चिवर शिवतात. तर चिवर शिवण्याच्या दिवशी त्या विहारामध्ये तथागत येतात 500 भिक्षूंचा. मग त्याच ठिकाणी तथागतांचे 8 अग्रशिष्य सुद्धा येतात आणि हे सर्व मिळून ते चिवर शिवतात. अनिरुद्ध थेरांचे चिवर आहे, त्यांच्यासाठी चिवर आहे, आणि हे सगळे शिवतात. किती समोपचाराने, किती सन्मानाने ते होत आहे बघा. तर ते शिवताना ते अट्टकथे सांगितले, आनंद हे बसला म्हणजे एका टोकावर चिवर शिवण्याची, मध्ये सारीपुत्त आहेत आणि मागच्या बाजूला शेवटी महाकसत. भिक्खू लोक जे आहेत त्यांनी ते धागा वळून देत आहेत, धागा बनवून त्याला हे करावं लागतं. आणि तथागत स्वतः सुईमध्ये धागा होतात आणि ते चिवर शिवत आहेत. मोगलाने ते सर्वांना कुठे धागा पाहिजे का, कुठून सुई द्यायची आहे का, जे काय आवश्यक आहे ते करण्यासाठी त्यावर लक्ष ठेवून असतात, काय हवे नको ते बघत. अशा प्रकारे विहारामध्ये ते चिवर शिवण्याचं कार्य चालू असतं. तर जालिनी जी आहे ती निश्चितच अनिरुद्ध थेरांवर आसक्त आहे, पूर्वीची पत्नी आहे आणि ती गावंती स्वर्गात असली तरी अनिरुद्ध थेरांवर आसक्त आहे. त्यांच्यासाठी ती काही ना काहीतरी करत असते. तर तीही त्या गावातील लोकांना आणि भिक्खू लोक इथे एकत्र झाले आहेत, ते चिवर शिवण्याचं काम करत आहेत जे काय, तर त्यांच्यासाठी भोजन पाठविण्यास ते प्रेरित करते की तुम्ही भोजन नेऊन द्या, विहारामध्ये भोजन नेऊन द्या. ती त्या गावातील लोकांना प्रेरित करते. त्यामुळे गावातले खूप सारे लोक खूप सारं भोजन घेऊन त्या विहारात नेऊन देतात. तर त्यामुळे नेमकं काय होतं की भिक्खूंना आवश्यक होईल जेवढं पाहिजे आहे त्यापेक्षा खूप अधिक भोजन विहारात साठते, जमा होतं. आणि मग भिक्खू जेव्हा भोजन करतात तर त्या भोजनानंतरही मोठ्या प्रमाणात भोजन शिल्लक राहतं. त्यांचं जेवण झालंय, भोजन झालंय, तरीही खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. आपण हे आजकाल जाणतो, एखादी कुठे कार्यक्रम असला, कुठे लग्नाचा किंवा वाढदिवसाचा जे काय असतं ना, काही प्रसंगी जास्त जेवण असतं, शिल्लक राहताना त्याचं वाटप करावं लागतं किंवा नासाडी होते. तर हे जास्त शिल्लक भोजन राहिल्यामुळे भिक्खू लोक जे आहेत ते थोडेफार नाराज होतात, अनिरुद्ध थेरांवर नाराज होतात. कारण भोजनाची नासाडी होऊ नये हे तत्व आहे आणि हे तत्व भिक्खू लोक निश्चितच पाळत असतात. तर त्यामुळे अनिरुद्ध थेरावर थोडे नाराज होतात. आणि मग तथागतांना जेव्हा कळतं विचारतात तथागत काय चाललं, तेव्हा म्हणतात की हे इतकं भोजन शिल्लक राहिलं आहे आणि अनिरुद्ध थेरांनी ह्या गावामध्ये त्याचे हिमचिंतक किती जास्त आहेत आणि किती चांगले आहेत हे दर्शवण्यासाठी एवढं भोजन काय म्हणतात एवढं भोजन इथे गोळा केले. तर तो अनिरुद्ध थेरांवरती आरोप असतो की त्यांच्यामुळे इतकं जास्त भोजन अनिरुद्ध थेरांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या चिंतकाला सांगण्यावरनं एवढं भोजन, त्या भोजनाची नासाडी होते. हे सांगितल्यावर मग तथागत मात्र सत्यता जाणतात, समजतात आणि ते सांगतात की यामागे त्या स्वर्गीय देवता जालिनी हिची कृती आहे, अनिरुद्ध थेर असे नाहीत, अनिरुद्ध थेरांनी असं केलेलं नाही, अनिरुद्ध थेर असं करूही शकत नाही, ते अर्हंत आहेत. त्यामुळेच हे स्पष्टीकरण देतात अनिरुद्ध थेर असे नाहीत, ते स्पष्टीकरण देण्यासाठी ही गाथा उच्चार. त्या गाथेमध्ये अर्हंतांचे गुणविशेष आहेत आणि त्या गुणविशेषांमुळे अनिरुद्ध थेर अर्हंत असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कृती केलेली नाही हे स्पष्ट. तर पुढची स्लाइड घ्या.
यस्य आसवा परीक्षिणा आहारे च अनिश्चितो शून्यतो अनिमित्तो च विमुखो यस्य गोचरो आकाशेव सकुंतानं पदं तस्य दुरन्नय. आता आपण याचा अर्थ पण जाणून दिला. पुढची स्लाइड घ्या. यस्य आसवा हे संधी झालेली आहे. यस्सासवा म्हणून यस्य आसवा असे दोन शब्दात विभागले की यस्य ज्याचे आसवा आश्रय. आश्रय म्हणजे मनोविकार जे मनात फ्लो होतात, प्रवाहित असतात, विकार, डिफाइलमेंट्स, इंटॉक्सिकेशन असं म्हणतात. ते हे मनोविकार, मनाचे विकार जे मनात प्रवाहित होत असतात ते हे ज्याचे आश्रव, ज्याचे मनोविकार. मराठीत आश्रव पण म्हटलं जातं पण त्याचा नेमका अर्थ किंवा संयुक्तिक अर्थ हा मनोविकार. परीक्षिणा, परीक्षिणा म्हणजे क्षय झालेत किंवा नष्ट झाले. पुढे आहे अनिश्चित. निश्चित म्हणजे डिपेंडंट, ज्याच्या आश्रयाने होऊन जगतो ना. निश्चय, निश्चया म्हणतात. निश्चय डिपेंडंट ऑन, ज्याच्या आश्रयाने जगतो, ज्या बाबींची आवश्यकता असते जगण्याला असे त्याचे आश्रय. अनिश्चित म्हणजे जो नाही, निगेटिव्ह आहे, जो अवलंबून नाही किंवा जो आश्रयाने किंवा जो आश्रित होऊन जगत नाही तो. तर यस्य आसवा परीक्षिणा आहारेच अनिश्चितो. यस्य आसवा परीक्षिणा ज्याचा मनोविकारांचा क्षय झालेला आहे, ज्याचे मनोविकार नष्ट झालेले आहेत. आहारेच अनिश्चितो जो आहारावर, अर्थातच इथे आहार न्यूट्रिशन हे आणखी वेगळे प्रकारचं असतं पण प्रमुख इथे भोजनावरच भर आहे कारण भोजनासंबंधी जो आहारावर आश्रित होऊन जगत नाही, जो भोजनावर आश्रित होऊन जगत नाही तो त्या व्यक्तीविषयी म्हणते. तो पुढील चरण जे आहे ते आधीच्या गाथेप्रमाणे आहे आणि त्यात गतीऐवजी पद एवढा शब्द वापरलेला आहे. पद याचा अर्थ स्पष्टच आहे की तो ते पाय आहेत किंवा पायाची चिन्ह आहे. पुढील स्लाइडला जा. याचा एकंदरीत आशय असा आहे, मनोविकारांचा क्षय झालेला असणे, भोजनावर आश्रित नसणे, किंबहुना जीवनाच्या कोणत्याच आश्रयावर अवलंबून नसणे हे अरहंताचे गुण आहेत. अरहंत हे असे असतात त्यांच्या मनोविकारांचा क्षय झालेला असतो, त्यांना मनोविकार नसतात, त्यांच्या मनात डिफाइलमेंट्स विकार नसतात, ते भोजनावर आश्रित नसतातच, किंबहुना वस्त्र किंवा निवारा किंवा औषध या कसल्याही बाबीवर आश्रित नसतात, आश्रित नसतात, या आश्रयावर अवलंबून नसतात. हे अरहंताचे गुण. पुढच्या ज्या गाथा आहेत त्या पूर्वीच्या प्रमाणेच आहेत. राग दोष मोह याचा अभाव असणे व त्यापासून पूर्ण विमुक्त असणे, त्यांची खूण ही शिल्लक नसावी हे अरहंताचे गुण आहेत. अशा अर्हत व्यक्तीचे पदचिन्ह उमटत नसते. त्या अर्हत व्यक्तींचे पदचिन्ह कोणत्या दिशेला गेले कसे ते उमटतच नसते, कारण त्यांच्या कर्माचा विपाक नसतो. एकंदरीत त्याच आशयाने या दोन्ही गाथा आहेत. इथे आता त्यांचे पदचिन्ह उमटत नसते असं म्हटलंय की त्या पदचिन्ह कोणत्या दिशेला गेले, सुगतीला गेले की दुर्गतीला गेले हे काही निश्चित होत नाही. त्यांचे पदचिन्ह उमटत नाही. ते आकाशातील पक्षाच्या न उमटणाऱ्या पदचिन्हाप्रमाणेच जाणता येत नाही. तर अर्हत व्यक्तीचे पदचिन्ह जे आहे ते जाणताच येत नाही. आकाशातल्या पक्षाचे सुद्धा पदचिन्ह ते हवेमध्ये कुठलेच चिन्ह उमटत नाही त्याचप्रमाणे, त्यामुळे ते दिसत नाही, ते समजत नाही, ते जाणता येत नाही. तसेच अर्हत व्यक्तीचे पदचिन्ह जाणता येत नाही. पुढच्या स्लाइडला ते तर हे भाषांतर आहे. ज्यांच्या मनोविकारांचा क्षय झालेला आहे, जो भोजनावर आश्रित होऊन जगत नाही, जो शून्य आहे, जो विनाचिन्ह आहे, ज्याचे परिक्षेत्र पूर्ण विमुक्त आहे, आकाशातल्या प्रक्षाप्रमाणे त्याचे पदचिन्ह जाणण्यास दुष्कर आहे. तर असे हे भाषांतर आहे. शक्यतो आपण भाषांतर आणि आशय हे दोन्ही एका वेळेस अभ्यासावे. त्यामुळे नेमकी गाथेला काय सांगायचं आहे, काय शिकवण द्यायची आहे ती स्पष्ट होते. पुढच्या स्लाइडला जा.
त्या चित्ररूपाने ते तुम्हाला दाखवलेले अत्यंत सुंदर अशी चित्रफुले आहे. एक स्लाइड परत राहिली मला वाटतं. एक महत्वाची स्लाइड शेवटची इथे राहिली आहे. ही स्लाइडवर नसली तरी मी सांगतो ते काय आहे नेमकं, आणि त्यानंतर आपण थांबूया किंवा प्रश्न आला. तर ह्या गाथांची आजच्या काळातली नेमकी उपयोगिता काय आहे, या गाथामध्ये जी शिकवण दिलेली आहे, जी शिकवणूक आहे, ती सध्या काळात या काळातील त्याची उपयुक्तता काय आहे, काय उपयोग आहे. तर या दोन्ही गाथामध्ये जे आहे, भिक्खूंना जीवनावश्यक जे 4 आश्रय आहेत ते आपण मगाशी बघितले. पिंडपात, चीवर, सेनासन, गिलान, भेसज, पच्चय, अर्थात भोजन, वस्त्र, निवारा आणि औषध. यातील केवळ भोजन याचाच संदर्भ दिला आहे. आणि यात शिकवण अशी दिली आहे की भोजनाची साठवणूक योग्य नाही, ती करू नये. तसेच भोजनाची नेमकी उपयुक्तता व त्यासंबंधी योग्य ज्ञान असावे, त्याचा योग्य दृष्टिकोन असावा, अशी शिकवण आहे. आता ही शिकवण जरी भोजनासंबंधी दिलेली आहे तरीही ती केवळ भोजनासंबंधी लागू नाही, तर आपल्याला आजच्या काळामध्ये इतर ज्या अन्य जीवनावश्यक नैसर्गिक वस्तू आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, त्यासाठीही ती उपयुक्त आहे असं जाणवतं. पाणी आहे, ऊर्जा आहे, एनर्जी, वॉटर आणि नॅचरल सोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत जे आहेत, किंवा नैसर्गिक वायू आहेत. वायू प्रदूषणाचा खूप त्रास असतो, तर ते सगळे नैसर्गिक स्रोत जे आहेत त्याची उपयोगिता आहे, सोलर एनर्जी आहे, बरेचशी. तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत हा जो त्यांची नेमकी उपयुक्तता आणि नेमका आवश्यक तेवढा वापर, हे जी शिकवण आहे ती आजही उपयुक्त आहे. कारण काय होतं की याच नैसर्गिक स्रोताच्या नासाडीने, आपण उदाहरणच घेऊया, पाण्याची नासाडी असेल किंवा ऊर्जेची नासाडी असेल, इलेक्ट्रिसिटी, या नासाडीने, त्याच्या गैरवापराने किंवा फक्त स्वतःच्या वापरासाठी केलेल्या साठवणुकीने अन्य लोकांना त्याची उपलब्धता कमी होते, किंबहुना अनेकांना तर ते मिळतच नाही. आणि या नैसर्गिक जीवन स्रोताच्या अभावी अन्य लोकांचे जीवन कष्टपर व दुष्कर होते. पाण्याच्या बाबतीत तर आपल्याला हे खूप ठिकाणी अनुभवच येतो, स्पष्टपणे अनुभव येतात. या पाण्याच्या अभावी अनेक लोकांचे जीवन कष्टप्रद व दुष्कर झाले. त्यामुळे ही एक अमानवीय परिस्थिती उत्पन्न होते. आणि मग ह्या जीवनावश्यक वस्तूंच्या कमी उपलब्धतेने किंवा उपलब्ध नसण्याने पुढे संघर्ष होतो आणि युद्ध पण उद्भवतो. अनेक युद्ध जे आहेत, पूर्वी पाण्यासाठी झालेले युद्ध आपल्याला माहिती आहे. किंबहुना शाक्य आणि कोली यांचे युद्ध सुद्धा पाण्यासाठीच होणार, हेही आपल्याला माहिती आहे. पाण्यासाठी आणि सध्या नैसर्गिक तेलासाठी, पेट्रोल, डिझेल यासाठी जे त्याच्यावर त्या नैसर्गिक सोर्सचा ताबा आपल्याकडे असावा, यासाठी किती युद्ध झाले हेही आपण जाणलेलं आहे. म्हणून दैनंदिन व्यवहारात ही बुद्धाची शिकवण जी आहे ती अत्यंत उपयोगाची आहे. ती ह्या नैसर्गिक स्रोतांचा जो वापर आहे तो आपल्याला आवश्यक आहे तेवढाच करावा, त्याची साठवणूक करू नये, किंवा व्यक्तिगतरित्या तरी तेवढं करू नये. एखादं राज्य, एखादा देश म्हणून काही प्रमाणात ते सर्वांना पुरवण्यासाठी ही व्यवस्था वेगळी असते, पण प्रत्यक्ष व्यक्तींनी त्याची साठवणूक करू नये. काही ठिकाणी पाण्याची साठवणूक अशीच काही व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यांच्या शेजाऱ्यांना पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती असते.
तर ही बुद्धांची शिकवण जी आहे ही आपल्या दैनंदिन व्यवहारात अजूनही आजच्याही काळात अत्यंत उपयोगाची आहे आणि तिचा वापर या विश्वातील इतर प्राण्यांविषयी, इतर व्यक्तींविषयी अनुकंपेने, कंपॅशनने, करुणेने व मैत्री भावनेने या शिकवणुकीचे पालन करावे. हे सर्वांसाठी लाभप्रद आहे, हे सर्वांसाठी हिताचे आहे. ओके, थँक्यू. सर्वांनी शांत चित्ताने ऐकलंय तर सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला काही शंका उपस्थित झाल्या असतील, काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा आणि बोर झालं असेल तर तसंही सांगा. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या या दोन्ही गाथा व त्याच्या अटकथेवर तुम्ही प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत सांगितले व आपण कोणत्या गोष्टीचा संग्रह करू नये ते धम्माविषय असो किंवा जीवन आवश्यक वस्तूविषय असो, हे आजच्या अट्टकथेद्वारा आपण खूप सुंदररित्या सांगितलं. आणि दुसऱ्या कथेमध्येही भोजनाची नासाडी करू नये ही शिकवण मिळते. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारावे. हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. एनी क्वेश्चन्स? कुणाला काही प्रश्न असेल तर आता विचारू शकता तुम्ही. मॅडम, मला एक क्वेरी आहे. हा, बोला बोला. मी रजनी गांगुर्डे, MA च्या 4th सेमिस्टरला मी आहे आपले. तर मला बरंच म्हणजे इकडे आल्यापासूनच एक दिवस प्रश्न पडलाय की अनिरुद्धच उच्चार केला जातो. आता सुद्धा PPT मध्ये जवळ 50 मी मोजायचा प्रयत्न केला, 50च्या वर अनिरुद्ध शब्द आलेला आहे की जो मूळ तो अनुरुद्ध आहे. आणि आता 14 एप्रिलला जे आशुतोष कदम यांची सामनेर दीक्षा झाली बोजी मित्र बनतेजींच्या हस्ते, तर तिथे सुद्धा अनिरुद्धच हे केलेलं आहे. तर मी दोनदा तिला मी पाठवलं की हे अनिरुद्ध हे अनुरुद्ध आहे. कारण अनिरुद्ध म्हटलं तर वेगळंच खालीचं काहीतरी विचित्र व्यक्तिमत्व पुढे येतं. आणि दुसरा एक शब्द काय असतो, श्रीलंकेला आम्ही धम्मसेला गेलो होतो तर सर सगळं अनुराधापूर उच्चार करतात की जे मुळात अनुराधापूर आहे. कारण अनुराध मला वाटतं तथागतच्या निकटवर्तीय 80 अर्थांपैकी एक आहेत. आणि अनुरुद्ध हे त्यांच्याच घरातले त्यांचेच चुलत बंधू आहेत. तर माझी हीच क्वेरी आहे की हे अनिरुद्ध का असं बोललं जातं? तुमची क्वेरी योग्य आहे. यामध्ये अनेक ठिकाणी अनुरुद्धच वापरलेलं आहे आणि आपल्याला जसं विपरीत असतं, जे सहजतेने आपल्या डोक्यात बसतं त्याप्रमाणे ते केलेलं असतं. हे तुमचं म्हणणं योग्य आहे की जे आहे तसंच स्पष्ट व्हावं आणि त्याबद्दल दक्ष व्हावं. माझ्या स्लाइडमध्ये जर अनिरुद्ध वापरले असेल तर मी स्पष्टपणे त्याची क्षमा मागतो. कारण होऊ शकतं ह्या चुका आमच्याकडनंही होतात, प्रत्येकाकडनं चुका होतात. त्रिपिटकामध्ये जे नाव आहे ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनुरुद्धच आहे आणि अनिरुद्ध थेर हे त्याचप्रमाणे आहेत आणि तुमचं म्हणणं योग्य आहे, त्याचा सहर्ष स्वीकार आहे. माझ्या स्लाइड्समध्ये अन्य ठिकाणी चूक झाली असेल ती दुरुस्त करणार. ओके, एनी अदर क्वेश्चन्स? आभारी आहे सर, आभारी. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? ओके ओके. जर कुणाला काहीच प्रश्न नसतील तर आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. खूप खूप धन्यवाद सर्वांना. तसेच मी धन्यवाद देते आजचे मार्गदर्शक आदरणीय सुनील कांबळे सर यांना, ज्यांनी खूप सुंदररित्या आजची गाथा व त्याची अर्थकथेवर प्रकाश टाकला आहे. तसेच मी धन्यवाद देते आपले प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर यांना, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला सतत लाभते. तसेच मी धन्यवाद देते USN मधून वैशाली गायधने मॅम आणि संजय गायधने सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे जे YouTube वर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे.
मी धन्यवाद देते पीपीटी ग्रुपला, जे खूप सुंदर पीपीटी तयार करून मार्गदर्शकांना हातभार लावत असतात. आणि सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आजचे कार्यक्रमाची समाप्ती मी आयुष्यमती नलिनी बागुल मॅडम कॅनडाहून यांना धम्मपालन गाथेसाठी गाथेने करावे ही विनंती करते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. सब पापस्करणं कुशलस्य उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्मि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं ये तेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं ये तेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.